नमस्कार. मराठी टाइम्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे. आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेने आर्थिक वर्षात घवघवीत यश संपादन केलं असून बँकेला तब्बल 9 कोटी 8 लाखांचा नफा झाला आहे. काय आहेत बँकेच्या या यशाचे मुख्य टप्पे पाहूया सविस्तर बातमी. सांगली जिल्ह्यातील आटपाडीची मानबिंदू असलेल्या बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेने यशाची नवी शिखरं सर केली आहेत. बँकेचे संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेने चालू आर्थिक वर्षात 9 कोटी 8 लाख रुपयांचा ढोबळ नफा कमवला आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा खालील प्रमाणे आहे. एकूण व्यवसाय 856 कोटी 39 लाख रुपये, एकूण ठेवी 509 कोटी 41 लाख रुपये, कर्ज वाटप 346 कोटी 98 लाख रुपये, गुंतवणूक 216 कोटी 80 लाख रुपये, तर निव्वळ नफा 4 कोटी 73 लाख रुपये. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या बँकेने आपला नेट NPA 0% राखला आहे. आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभारामुळे बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग मिळत आहे. रिझर्व्ह बँकेच्या 10% निकषापेक्षा अधिक कामगिरी करत बँकेने 17.25% भांडवल पर्याप्तता स्तर गाठला आहे. बँकेच्या या यशाचा आनंद फक्त व्यवस्थापनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचा लाभ सभासद आणि कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. संचालक मंडळाने सभासदांसाठी 10% लाभांश जाहीर केला आहे. बँकेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बँकेने आता आपला विस्तार वाढवण्यास सुरुवात केली असून पंढरपूर आणि जत येथे नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या बँकेच्या 12 शाखा आणि प्रधान कार्यालय कार्यरत आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात 1000 कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.